आमदार नरहरी झिरवळ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, विजयी उमेदवार आहात. सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की शपथविधी कधी पार पडणार आहे, याबद्दल काय सांगाल? विजयी उमेदवारांना सगळ्यांना वाटत असतं की एकदा कधी आपण तिथं जातो, आपली शपथ घेतो आमदार पदाची. कारण आज विजयी झालोय, पण आमदार ऑथराईज नाहीये जोपर्यंत शपथ घेत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे कदाचित अशी चर्चा आहे का 2 तारखेनंतर म्हणजे 2 तारखेला काही ठराविक मंत्री प्रमुख त्यांचा शपथविधी होईल. त्याच्यानंतर 2 दिवस लगेच अधिवेशन होईल आणि त्याच्यात शपथविधी बाकीच्या आमदारांचा होईल. सर, मंत्रिपदासाठी तुम्ही काही नाव दिलेलं आहे का? नाव मी देण्याऐवजी नाशिक जिल्ह्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी नाव दिलंय. दादांकडं जेव्हा प्रचाराच्या वेळेला दादांनी जे सभा घेतल्या तिथं सुद्धा लोकांनी दादांना सांगितलं की बाबा आता 4थी टर्म आहे, तशी 5वी. कारण एक वेळा मी निव्वळ 80 मतांनी हारलो होतो आणि जनतेतच राहिलो. अशी 4 टर्म निवडून आल्यानंतर कुठंतरी त्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी अशी जनता म्हणते. तर मी निश्चित जनतेचा आभार मानेल आणि नेत्यांवरही माझा विश्वास आहे का मला आता मंत्री करतील. कोणतं मंत्रिपद मिळावं असं वाटतंय? मंत्रिपद कोणतेही मिळो, मंत्री बरोबर ना, त्या पदाला काम करणारा असेल. आता हे मंत्री जे होतात ते तेवढ्याचसाठी जातात का जास्तीत जास्त जनतेला कसा न्याय देता येईल त्या पद्धतीनं प्रत्येकाला वेगवेगळी खाती जरी मिळाली तरी सगळ्यांचा उद्देश ध्येय एकच असतं. सर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून असं म्हटलं जातंय की ईव्हीएमचा इस्रायल पॅटर्न या विधानसभेमध्ये राबवला गेलेला आहे. यावर आपलं काय मत आहे? काय प्रत्युत्तर द्याल? नाही, प्रत्येक वेळेला ज्याचं संख्याबळ वाढलं त्याच्यावर आरोप होत असतो ईव्हीएम मशीन मॅनेज. मग लोकसभेलाही भरपूर निकाल चांगला लागला होता. कोणी नाही सांगितलं का तेव्हाही मग सांगायला पाहिजे होतं का त्यावेळेला लोकसभेला ईव्हीएम मॅनेज होतं का काय. हा प्रश्न येतो लोकांमध्ये. अशी दबक्या आवाजात चर्चा आहे का हे निवडून आल्यावर ईव्हीएम मॅनेज आणि आपण निवडून आल्यावर मॅनेज नाही का, असं तर ते चर्चा आहेत राजकारण. सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या जे उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा हारलेले आहेत त्यांच्या बैठका काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आहेत. त्या बैठकीत असा सूर होता की येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने स्वबळावरती लढाव्यात. काय म्हणाले यावर? तो त्यांच्या पक्षाचा इंटरनल प्रश्न आहे. त्यांच्या बैठका झाल्या असतील, प्रत्येकजण ज्याचं त्याचं संघटन किंवा एक विचारमंथन तसंही काही झालं असेल. तो त्यांचा निर्णय त्यांनी घेतला असेल, तो त्यांचा आहे. सर, परंतु महाविकास आघाडीकडून सतत हे म्हटलं जात आहे ते आंदोलन देखील करतील असं देखील म्हटलं जात आहे. ईव्हीएमच्या विरोधात हे सर्व चालू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात, ईव्हीएमद्वारे होऊ नयेत असं त्यांचं सततची मागणी होत आहे, सततचं म्हणणं आहे. नाही, आंदोलनं हे करायचे असतात, पण शेवटी आंदोलनही करून न्याय देवता तिथं जाऊनच जो काही निर्णय व्हायचा. आणि आतापर्यंत अनेक वेळा तशा याचिका दाखल झाल्यात, पण आउटपुट निघत नाही. कारण ते सुद्धा बनवताना एवढं मोठं जे काही सिस्टमॅटिकपणा आहे तर निवळ आपल्या जागा कमी झाल्या म्हणून त्याच्यावर संशय. तो ज्याच्या त्याच्या बुद्धीचा, ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे. सर, मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलेला आहे, परंतु तुमच्यामध्ये भाजपमधून कोण मुख्यमंत्री व्हावं असं तुम्हाला वाटतंय? नाही, पाठिंबा दिलाय किंवा नाही दिला, तो मुख्यमंत्री कोणाला करायचं हे वरिष्ठ नेते जे आहेत, दादा असतील, फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याबरोबर महायुतीचं नेतृत्व हे आदरणीय मोदी साहेब आहेत, अमित शहा साहेब आहेत, अशी सगळी एकत्र बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला कधीही मान्य राहील. मग ते शिंदे साहेब होत, फडणवीस साहेब होत. आणि आमची तर विनंती आहे, दादाला केलं तर काय वाईट आहे, आमची विनंती आहे. म्हणजे ते सगळे सक्षम आहेत तसे काम करण्यासाठीचे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की दादांनीच मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावं? नाही, दादांनीच व्हावं असं नाही मी म्हणालो. मी सांगितलं का वरच्या स्तरावर नेते मंडळींनी आमच्या विनंतीला मान द्यावा का दादाला सुद्धा मुख्यमंत्री करावं ना. तुमच्या मते कोण व्हावं? माझं मतच नाही मी सांगत, कारण ते मत तिथं आमचं घेतलंच जात नाही. वरिष्ठ स्तरावर जे ठरतं तिथं आमचा मताचा विषय कुठे येतो. धन्यवाद.
आमदार नरहरी झिरवळ यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे की मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा पुढे यावा, कोण मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की वरिष्ठ नेते जे ठरवतील, मग ते एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो, जे वरिष्ठ नेते ठरवतील त्याचप्रमाणे राज्याचं मुख्यमंत्रीपदी तेच विराजमान होणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.